संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। हेतूमध्ये खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही। महिला आरक्षणावरून मोदींचा विरोधकांवरती हल्लाबोल। मतदारसंघ फेररचना आणि टायमिंगला इंडिया आघाडीचा कडाडून विरोध। आज दुपारी 4 वाजता मतदान होणार। बंधू अशोक खरातची एसआयटीकडून 10 तास चौकशी। खरात आणि बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती। तर आजही खरातची कसून चौकशी होणार। उद्या खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार। आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतले नाहीत। मुंबई पालिकेच्या सभागृहातील किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ। माफीशिवाय सभागृह चालू देणार नाही, सत्ताधारी आक्रमक। राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर। ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतच्या नुकसानासाठी भरपाई। शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आर्थिक मदत। मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खेळाडूंसाठी वार्षिक कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू। बीसीसीआयच्या भरतीवरती एमसीएचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईच्या सिनियर खेळाडूंना मिळणार वार्षिक मानधन। नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात। मी आकांक्षा जावडेकर। आपण पाहताय एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात करूयात महाराष्ट्र लाईव्ह पासून। महिलांचं आरक्षण मतदारसंघाच्या फेररचनेशी जोडणारे 131वं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये काल मांडण्यात आलं। कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं। नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ फेररचना आणि केंद्रशासित प्रदेशासंदर्भातील विधेयकासाठी कालपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय। दरम्यान विधेयक सादर होण्यापूर्वी लोकसभेमध्ये चांगलंच नाट्य रंगलं। विरोधी पक्षांनी प्रस्ताव सादर करण्यापूर्वी मतविभाजनाची मागणी केली। विरोधकांची ही मागणी अध्यक्षांनी मान्य केली आणि त्यानंतर इलेक्ट्रिक पद्धतीनं नंतर मतपत्रिकेद्वारे मतविभाजन हे करण्यात आलं। मैं आपकी अनुमति से ये प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का और संशोधन करने वाले विधेयक, संविधान 131वां संशोधन विधेयक 2026 को पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए कि संघ राज्य क्षेत्र विधि संशोधन विधेयक 2026 को पुनर्स्थापित करने की अनुमति दी जाए। आइटम नंबर 9 श्री अर्जुनराम मेघवाल। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मैं आपकी अनुमति से ये प्रस्ताव करता हूं कि परिसीमन विधेयक 2026 को पूर्व स्थापित करने की अनुमति दी जाए। संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावरती कालपासून प्रदीर्घ तास चर्चेला सुरुवात झाली आहे। घटना दुरुस्तीसह एकूण 3 विधेयकांवरती काल मतदान। संसदेच्या अधिवेशनामध्ये अंतर्गत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचनेबाबतची महत्त्वाची 3 विधेयकंही मांडण्यात आली। महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती आणि त्याचबरोबर परिसीमनासाठी कायद्यामध्ये तरतूद करणारी 2 विधेयकं चर्चेसाठी सभागृहाला सादर करण्यात आली। लोकसभेमध्ये काल दिवसभर वादळी चर्चा झालेली असून आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार आहे। लोकसभेत संविधान सुधारणा विधेयक सादर झाल्यानंतर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित करत हरकत घेतली आहे। सरकार राज्यघटना हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे असा आक्षेप त्यांनी घेतला। या विधेयकामध्ये मागासवर्ग आणि मुस्लिम समाजातील महिलांचा समावेश होईपर्यंत याला विरोध राहील असं समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यावरती अमित शहा आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये खडाजंगी झाली। सभापति जी, एक आधी बात और इस बिल के अंदर जब तक पिछड़े वर्ग की महिलाएं, जब तक मुसलमान भाइयों की महिलाएं नहीं शामिल की जाएंगी, हम समाजवादी लोग इसका साथ नहीं देंगे। और एक बात और स्पष्ट करना चाहता हूं, समाजवादियों से बड़ा महिलाओं का हितैषी इस देश की कोई पार्टी नहीं है। सेंसस ये इसलिए नहीं करना चाहते हैं कि जैसे ही जनगणना होगी हम सब लोग जाति गणना मांगेंगे, जाति गणना होगी तो हम आरक्षण मांगेंगे। इसीलिए आप लोग धोखा देकर के आना चाहते हैं कि सरकार ने जाति की जनगणना करने का निर्णय ले चुकी है और आप बैठिए बता दो। अरे बैठिए भाई, बैठिए।
और जाति के साथ ही ये जनगणना हो रही है। विधेयकाच्या बाजूने आहोत, मात्र तुम्हाला एवढी घाई का, असा सवाल अखिलेश यादव यांनी सरकारला केलाय. तर जनगणनेवरून देखील अखिलेश यादव यांनी सरकारला प्रश्न विचारलाय. आपको जल्दीबाजी क्यों है महिला विधेयक? महिला विधेयक के पक्ष में हैं हम. आप जनगणना क्यों नहीं कराना चाहते? ये अध्यक्ष महोदय, आप सेंसस ये इसलिए नहीं करना चाहते हैं कि जैसे ही जनगणना होगी हम सब लोग जाति गणना मांगेंगे, जाति गणना होगी तो हम आरक्षण मांगेंगे. इसीलिए आप लोग धोखा देकर के आना चाहते हैं. विरोधकांना पंतप्रधान मोदींनी इशारा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंतांनी आपली भूमिका मांडली आहे. महिला आरक्षणाला विरोध नसून मतदारसंघ पुनर्रचनेच्या विषयाला आमचा विरोध आहे, असं त्यांनी म्हटलंय. 50% बढ़ोतरी का भी नाम नहीं है. इसी में बड़ा गेम है सर. अगर 50% इंक्रीज नहीं हुआ तो कल को तमिलनाडु, हमारे साउथ के सारे राज्य जिनकी जनसंख्या कम हो रही है, तो अगर जनसंख्या के आधार पर बनता गया तो इनकी सारों सांसदों की संख्या कम होगी. देश को हम विभाजन की तरफ लेके जा रहे हैं. मैं सावधान कर रहा हूं. दक्षिण और उत्तर भारत, ये लाइन आएगी, महाराष्ट्र की कट हो जाएगा. कर्नाटक, आंध्र, तेलंगाना, केरला, तमिलनाडु सुशिक्षित है बहुत लोग. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी महिला आरक्षणाच्या विषयावरती लोकसभेमध्ये मराठीमधून भाषण केलं. महात्मा फुले पगडी परिधान करत भाषण करताना विधेयका आडून सरकार काही षडयंत्र रचतंय का, असा सवाल देखील कोल्हेंनी उपस्थित केला. आता मात्र जे विधेयक आणलंय ते महिला विधेयकाच्या आडून एक वेगळा कावा तर खेळला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो. देशात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देणारं राज्य हे महाराष्ट्र होतं आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. देशाला पहिलं महिला धोरण देणारे, संरक्षण दलात महिलांना नोकरीची संधी देणारे, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना वाटा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचा मुळीच प्रश्न नाही. आणि जर कोणी म्हणत असेल की, कुणाला वाटत असेल की हे करून आपण उपकार करतो, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की उपकार आपण करत नाही आहोत, तर त्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि हे जग बघण्याची संधी दिली, हा तिचा आपल्यावर उपकार आहे. दरम्यान लोकसभेत सादर झालेल्या संविधान सुधारणा विधेयकावरती पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय. विरोधकांना महिलांना आरक्षण द्यायचं नाही, पण तसं बोलण्याची हिंमत नाही, असा हल्लाबोल मोदींनी विरोधकांवरती केलाय. त्याबरोबरच विधेयकाला पाठिंबा दिल्यास सगळ्यांचे आभार मानेन, मोदींनी गॅरंटी दिल्याची देखील समोर आलंय. इन भांति भांति के बहानेबाजी, भांति भांति टेक्निकल मुद्दों के आधार पर चीजों को उलझा करके 3 दशक तक इसको अड़ंगे डाले, हमने फंसा के रखा. आपने जो अचीव करना था कर लिया, अब छोड़ दो ना भाई. 3 दशक कम पड़ते हैं क्या रोकने में? 3 दशक तक आपने रोका, फिर भी कुछ कर नहीं पाए, तो अब तो करो. जो आज विरोध करेंगे उसको लंबे समय तक कीमत चुकानी पड़ेगी. लंबे समय तक कीमत चुकानी. और इसलिए राजनीतिक समझदारी भी इसी में है कि हम ग्रासरूट लेवल पर महिलाओं की जो पॉलिटिकल लीडरशिप खड़ी हुई है उसको आपने अब कंसीडर करना पड़ेगा. हमें क्रेडिट नहीं चाहिए. जैसे ये पारित हो जाए मैं कल एडवर्टाइजमेंट दे करके सबका धन्यवाद करने के लिए तैयार, सबकी फोटो छपवाने के लिए तैयार. क्रेडिट आप ले लो, चलो. क्रेडिट की चिंता है क्या है जी? ले लो ना क्रेडिट. आपको जिसकी फोटो छपवानी है सरकारी खर्चे से हम करवा देंगे. नारी शक्ती वंदन विधेयकासाठी सरकारची सुरू असलेली धावपळ ही केवळ सत्ता टिकवण्यासाठी सुरू असल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी केलाय. त्याबरोबरच चाणक्य जिवंत असते तर त्यांनी देखील सत्ताधाऱ्यांचे राजकीय चातुर्य आणि चालाखी पाहून आश्चर्य वाटलं असतं, अशी देखील टोलेबाजी त्यांनी केली आहे. आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी, इस देश की महिलाओं का वाकई आप सम्मान करते
तो उनका राजनीतिक इस्तेमाल न करते। आपने ही कहा था कि भारत की हर नारी का ये हक है, उसका अधिकार है, किसी की मेहरबानी नहीं, और इस हक को वे पूरी जिम्मेदारी से देश की अखंडता और एकता को बचाने के लिए इस्तेमाल करेंगे। हम आपके इन तीनों विधेयकों का सख्त विरोध करते हैं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेमध्ये महिला आरक्षणाच्या विधेयकावरती बोलताना विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतलाय आणि सरकारची भूमिका देखील ठामपणे मांडली आहे। त्याबरोबरच सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं। सरकार की कैबिनेट नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जाति जनगणना करने का निर्णय कर लिया है। अगली जनगणना जाति जनगणना होने वाली है। बंगाल विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा जोर वाढलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंगालच्या दौऱ्यावरती असणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या आज बंगालमध्ये 4 प्रचार सभा होणार आहेत, तर बंगालमध्ये भाजपकडून फडणवीसांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार हे प्रचार करतात। मात्र रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला तरी भाजप मात्र त्यांच्या निशाण्यावरती आहे। करुणा मुंडे यांच्या उमेदवारीवरून रोहित पवारांनी भाजपला लक्ष्य केलं, तर भाजपचे नेते सुनेत्रा काकींचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। परंतु असं करण्यामागे त्यांचा उद्देश हा वेगळा आहे असंही माहिती नाही, पण जर असेल तर त्यांनी बारामतीकरांना ओळखलं नाही असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावलाय। तर सुनेत्रा पवारांचा प्रचार आता रोहित पवार काय करत आहेत, मात्र पुढे काय करतील हे सांगता येत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना कोपर खेळायला लावलाय। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून इतर कुठला प्रस्ताव असेल तर मात्र चर्चा करण्याची गरज आहे असं सपकाळांनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे सपकाळांनी अनेकांच्या इच्छेवरती पाणी फिरवलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवरती न जाण्याचा विचार केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्यांची यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे। त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे। याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। भाजपसोबत अनेक समविचारी नेते हे मनाने जोडले गेलेले आहेत, तर तनपुरे आमच्यासोबत जोडले तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक चांगल्या विचारी समविचारी असणारी अनेक नेते मंडळी ही मनाने त्यांच्याबरोबर जोडलेले आहेत। माझ्यासारखा कार्यकर्ता हा नेहमीच विचार करेल की त्यांनी आमच्याबरोबर जोडले तर आम्हाला आनंद होईल। तर प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत निवडणुकीमधून माघार घेतली आणि प्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला। त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांनी प्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर करावा असं आवाहन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलंय। आदरणीय शिवाजीरावजी कर्डिले साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 6 वेळा निवडणुकीला सामोरं जात असताना या जिल्ह्यामध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करत असताना सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये कार्य केलं, या राज्यामध्ये कार्य केलं आणि हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून त्यांचे मी आभार मानतो। परंतु अजूनही वेळ गेली नाही। 23 तारखेच्या पर्यंत पुन्हा एकदा मला अपेक्षा आहे की त्यांनी आता जर फॉर्म न भरता पाठिंबा दिलाच आहे तर अधिकृतरित्या या निवडणुकीसाठी देखील पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारची आम्ही इच्छा व्यक्त करतो। दरम्यान प्राजक्त तनपुरे भाजप सोबत आले तर त्यांचं स्वागतच करू, ते सोबत आले तर मतदारसंघाचा चांगला विकास करू असं अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय।
ते जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे, कारण की त्यांनी मानाचा मोठेपणा करून साहेबांवरची भावना समजून मला खरं म्हणजे संधी दिलेली आहे, पाठबळ देत आहे, तर निश्चितपणे त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि भविष्यामध्ये एकत्र आलो तर चांगल्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास करू. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आलाय. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. तर दुसरीकडे भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले यांनी राहुरी शहरामध्ये प्रचार केला. गुरुवारचा आठवडे बाजार असल्यामुळे तालुक्यामधील विविध गावांमधून मोठ्या संख्येनं नागरिक हे राहुरीमध्ये दाखल झाले होते आणि याच संधीचा फायदा घेत प्रियंका कर्डिले यांनी बाजार परिसरामध्ये प्रचार करत मतदारांशी संवाद साधलाय. सतत मित्र असणाऱ्या शिंदे आणि भाजप आमदारांमध्ये वादाच्या अनेक ठिणक्या पडताना पाहायला मिळतात. आता देखील भाजप विरुद्ध शिंदे वादाचा नवा अंक हा पुन्हा पाहायला मिळतोय. भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवरती खालच्या पातळीवरची टीका केली आहे. नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर इथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये प्रताप सरनाईक ड्रायव्हर होते अशा आशयाचं वक्तव्य केलंय आणि यानंतर प्रताप सरनाईकांचे पुत्र हे चांगलेच संतापले. पूर्वेश सरनाईकांनी पत्र लिहत मेहतांना उत्तर दिलंय. त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. अगर वो मेरे दोस्त है ये कोई दो नहीं, लेकिन अगर 30% होता मेरे पास तो प्रताप सरनाईक को 500 फुट दूर रह के मुझसे बात करना, मेरे इधर भी नहीं आते, इधर तो लंबा रहा. अगर 30% होता तो वो मेरे ड्राइवर होते आज. तो प्रताप सरनाईक को 500 फुट दूर रह के मुझसे बात करना, मेरे इधर भी नहीं आते, इधर तो लंबा रहा. अगर 30% होता तो वो मेरे ड्राइवर होते आज. आनंद आहे त्या गोष्टीचा. शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की. मी म्हणजे एकदम शांत स्वभावाचा आहे, तुम्हालाही कल्पना आहे. महावीरांनी जे काही नियम घालून दिलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणजे महावीरांच्या विचारानं चालणारा प्रताप सरनाईक आहे. परंतु शेवटी माझे शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारे आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये मी तरी महावीरांच्या विचारानं चालणार आहे. मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकी बिनविरोध होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे. उमेदवारांना चिन्हाचं वाटप देखील केलं जाणार आहे. दुपारी 3 नंतर या निवडणुकीसाठी चिन्हाचं वाटप देखील केलं जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी या निवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासह एकूण 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज हे दाखल केलेले आहेत. अकोल्यातील महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेमधील राडा प्रकरणी शिवसेनेचे महापालिकेमधील गटनेते सागर भारुखा यांनी सिटी कोतवाली पोलिसांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. महापालिकेमध्ये स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना शिवीगाळ करत अंगावरती धावून जाण्याचा प्रकार हा घडलेला होता. गेल्या 3 दिवसांपासून अकोला महापालिकेमध्ये भाजपचे स्थायी समिती सभापती आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू होता. वादानंतर विजय अग्रवाल यांनी भारुका यांच्या विरोधामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्यांनी केली होती आणि त्यानंतर भारुका यांना अटक झाली आहे. तर आता विजय अग्रवाल यांना अटक करण्याची मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरामधील नागरिकांच्या विविध समस्यांचं निवारण करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीनं आयोजित जनता दरबारामध्ये जवळपास 273 नागरिकांनी सहभाग घेत आपल्या समस्या मांडल्या. त्यापैकी 60हून अधिक तक्रारी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित 7-11 कंपनी विरोधामध्ये होत्या. या गंभीर स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष सेल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे. आनंद आहे त्या गोष्टीचा. शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की. मी म्हणजे एकदम शांत स्वभावाचा आहे, तुम्हालाही कल्पना आहे. महावीरांनी जे काही नियम घालून दिलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणजे महावीरांच्या विचारानं चालणारा प्रताप सरनाईक आहे. परंतु शेवटी माझे शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारे आहेत. त्यामुळे